राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचं मोठं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. यामध्ये ठाकरे, शरद पवार भाजपसोबत जाणार तर शिंदे आणि अजितदादा हे एकत्र राहणार असा मोठा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. तर चला मग सुरू करूया. तर लक्षात घ्या, राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचं मोठं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये ठाकरे आणि शरद पवार हे भाजपसोबत जाणार तर शिंदे आणि अजितदादा हे एकत्र असणार असा दावा करण्यात आलेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. देशात जी काही राजकीय उलथापालथ होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा करण्यात आलेला आहे. पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे 1-2 बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले तर ते गेले, म्हणजेच त्या गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणीही पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. आणि हे सर्व दावे केलेले आहेत ते म्हणजे जे काही माजी आमदार राहिलेले, माजी राज्यमंत्री राहिलेले बच्चू कडू यांनी हे दावे केलेले आहेत. राऊतांनी जसं म्हटलेलं आहे की पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार आहेत, कोणीही पक्ष सोडून जाऊ नये, बच्चू कडू यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीकाही केलेली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपासाठी संपलेली असून भाजपची मोगलाई नीती आहे. त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात, हीच भाजपची नीती आहे असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असा टोला यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावलेला आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजीबाबत बोलताना जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचे की ती अति खुश असतात आणि जेव्हा ते अति खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केलेला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. चर्चा रंगू लागलेल्या आहेत. काही यांच्याच पक्षासोबत असलेला माणूस असा काय बोलू शकतो याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहे. नक्की असं होऊ शकतं का याबाबत तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला याविषयी काय वाटतं हेही कळवा. तर भविष्य आहेच आहे सर्व काही बघायला. आणखीन काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी धन्यवाद.